पिता परमेश्वर, या सुंदरच्या समय पिता परमेश्वर आम्ही पुन्हा एकदा तुझ्या चरणाशी येतो. होय पिता परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. आजचा दिवस आम्हाला दाखवलास लॉर्ड, आणि पुन्हा एकदा संधी दिलीस तुझ्या चरणाशी येण्यासाठी, तुझी स्तुती तुझी आराधना करण्यासाठी प्रभू. होय प्रभू राजा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू, तुझ्या नावाला मान सन्मान गौरव देतो प्रभू. होय पिता परमेश्वर, तू राजाचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस लॉर्ड. तुझं नाव या जगामध्ये सर्वात उंच असं नाव आहे प्रभू परमेश्वरा. तुझं नाव असं नाव आहे पिता परमेश्वराच्या नावामध्ये सर्व काही शक्य आहे लॉर्ड. ज्या नावामध्ये ही पृथ्वी हे आकाश निर्माण झालं प्रभू. हो येशू राजा, तुझ्या नावाला आम्ही उंच करतो पिता परमेश्वरा. तुझ्या नावाला आम्ही अजून आणि अजून उंच करतो प्रभू. तुझ्या नावाचा जय जयकार करतो प्रभू. धन्यवाद येशू, धन्यवाद. थँक्यू जीसस. हालेलुया. चला प्रियांनो, आपण त्याच्या नावाची स्तुती करू. आपण गीत घेऊ, आवाज उठाएंगे. हालेलुया. आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे, हे यीशु महान अपना ये गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे, हे यीशु महान अपना ये गीत सुनाएंगे. संसार
धन्यवाद आम्हाला दिलास प्रभू आणि आम्हाला त्या चिखलात तुझ्या दलदलीतून त्या पापाच्या सागरातून पित्या परमेश्वरा तू ओढून काढलास प्रभू आणि एका उंच ठिकाणी बसवलंस पित्या परमेश्वरा तिथे तुझी कृपा आमच्यावर सदैव असते प्रभू. हो पित्या परमेश्वरा तू राजांचा राजा प्रभूंचा प्रभू खरोखरच आहेस प्रभू परमेश्वरा. तू जिवंत परमेश्वर आहेस प्रभू. तुझ्या नावाला धन्यवाद देतो Lord. इथून तुझी वेळ तुझ्या हाती सोपवतो Lord. हो पित्या परमेश्वरा केली छोटीशी स्तुती तुझ्या चरणाशी अर्पण करतो Lord. धन्यवाद पित्या परमेश्वरा. थँक्यू जीसस. सर्व मान महिमा गौरव तुझ्या नावाला देऊन केली सर्व प्रार्थना स्तुती आराधना येशूच्या नावात माफ करून थँक्यू. या सुरेखा कदम आहेत, थेरगाव या भागातून येतात. त्यांची साक्ष त्यांनी लिहून आणलेली आहे आणि परमेश्वराने त्यांच्या जीवनामध्ये फार अद्भुत कार्य केलेलं आहे. तर आपण त्यांची साक्ष ऐकूयात. त्या म्हणतात की देवाची स्तुती असो, परमेश्वराचा मी धन्यवाद करते. आज परमेश्वराचे आभार मानण्यासाठी शब्द अपुरे पडतील. मी माझी मुलगी व मुलगा आम्ही 2 वर्ष झाले देवामध्ये आहोत. मला अस्थमाचा त्रास असल्यामुळे मला सतत ॲडमिट करावं लागत होतं. अनेक संकटं आली, पण प्रत्येक संकटामध्ये माझा देव माझ्यासोबत खंबीरपणे उभा होता. माझ्या मोठ्या मुलाला परदेशात जाऊन काम करण्याची मनापासून इच्छा होती, कारण माझ्या दीराची 2 मुलं परदेशात कामाला आहेत. त्याला सतत वाटायचं की ते मला पण घेऊन जातील, पण असं झालं नाही. माझा मुलगा 5 वर्ष वाट बघत होता. त्यांनी त्याच्या मित्रांना वगैरे नेलं, पण माझ्या मुलाचं काम ते करत नव्हते. त्याची ती तडफड देव बघत होता, कारण तो आमच्याशी बोलून दाखवत नसला तरी परमेश्वर हृदय ओळखणारा देव आहे. आमच्या घरी सिस्टर प्रज्ञा प्रार्थनेसाठी येत होत्या. ते नेहमी प्रार्थनेमध्ये हा विषय धरून प्रार्थना करायच्या आणि जे काम त्या लोकांनी 5 वर्षात केलं नाही ते काम देवानी फक्त 10 दिवसात केलं. माझा मुलगा मन लावून बायबल वाचत असे. परमेश्वराच्या शब्दावर त्यांनी विश्वास ठेवला. मुलाचा 10 दिवसामध्ये विजा आला आणि 2 दिवसामध्ये तिकीट आलं. माझा मुलगा दुबईमध्ये आहे. हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी साक्ष आहे. खरोखर आज परमेश्वराने कल्पनेपलीकडे दिले आहे. देवाचं वचन सांगतं की मी तुला तुझ्या नगरामध्ये उंच करेल, तुला लज्जित करणार नाही. जे नातेवाईक आम्हाला तुच्छ लेखत होते त्यांना वाटायचं आमच्याशिवाय हे काही करू शकत नाही. आम्हाला काही कमीपणा देत होते, तेच लोक आज आम्हाला फोन करून विचारत आहे, मनोज कसा काय गेला, कोणी केलं काम, अचानक कसं काय झालं. आता त्यांना काय माहिती की या जगाचा निर्माण करताच आमच्या सोबत आहे आणि तो सोबत असेल तर अशक्य गोष्ट शक्य व्हायला वेळ लागत नाही. प्रेज द लॉर्ड प्रियांनो, किती अद्भुत साक्ष आहे. तर खरोखर परमेश्वर महान आहे. या सुंदरशा साक्षीसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात, कारण परमेश्वराने त्यांना नेहमी अगोदर ॲडमिट करावं लागत होतं, पण आता त्यांना ॲडमिट देखील करायची गरज नाही. देवापाने त्यांना आरोग्याने भरलेले. त्यांच्या मुलाला परदेशात जायचं होतं, त्यासाठी ही परमेश्वराने प्रार्थनेद्वारे ते सहाय्य केलं, त्यांना मदत केली. आज त्यांचा मुलगा परदेशात आहे. हे फक्त प्रभू येशूचंच कार्य आहे. तर जोरदार टाळ्या वाजवूया. आपण सर्वजण डोळे बंद करून देवाकडे पाहूया. प्रेमळ स्वर्गीय पित्या, पुन्हा एकदा प्रभूच्या तुझ्या कृपेच्या आसनासमोर प्रभू to learn from you, O Master. प्रभू आम्ही सर्वजण तयार आहोत तुझ्यापासून शिकण्यासाठी. We want to grow, O Master. प्रभू आम्हाला तुझ्यात वाढायचं. We want to know the work which you have kept for our lives, O Master. आणि प्रभू जे आम्हाला ते जाणून घ्यायचे की जे आमच्या जीवनासाठी तुझे काम ठेवलेलं आहे. What purpose that you kept on this earth, O Master? प्रभू ज्या पृथ्वीवर तुम्हाला कोणत्या उद्देशाने ठेवलेला आहे, That we may serve you better, O Master. जेणेकरून आम्ही तुझ्या अजून उत्तम रीतीने बाप्पा सेवा करू. Reveal us the secret things to us, O Lord. प्रभू जे आम्हाला गुपित गोष्टी तू प्रगट कर, That we may know you more and we glorify your name more, O Master. जेणेकरून प्रभू जे आम्ही तुला जास्तीत जास्त जाणून घेऊन तुझ्या नावात जास्त गौरव And that your work may be glorified on this earth, O Master. आणि प्रभू जे तुझं कार्य या पृथ्वीवरती गौरविलं जाईल. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Speak to each and every one this time, O Master. प्रभू जे आताच्या या समयपर्यंत प्रत्येकाशी तू बोल And bless them, Lord. आणि प्रभू त्यांना आशीर्वादित कर. Thank you, Father. धन्यवाद पिता. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Psalms 122:6 take a peace in the land of Jerusalem. स्तोत्र संहिता 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव In येरूशलेम. Jesus' name. येशूच्या नावात प्रार्थना. Praise the Lord. When the subject of faith, hope, love and hope. माझ्या प्रियानं आपण विश्वास, प्रीती व आशा या विषयावरती शिकत And आहोत. quite interestingly, the Spirit of God is leading us, each and everyone, to more the depth of the
Okay, how to become a leader. आणि माझ्या प्रिय आपले परमेश्वर शिकवत आहे खोलवर की आपण कशा पद्धतीने लीडर बनायचं. I mean, unless until we have something goal in our lives or something want to learn in our life, we cannot move forward or we cannot achieve anything in our lives. आणि माझ्या प्रियानं जोपर्यंत आपल्या जीवनात आपण असं काही ध्येय ठेवत नाही तोपर्यंत आपण काही मिळवू शकत नाही. Amen. And everyone who want to become a leader, it's a very important message and important thing that our faith, the love, and the hope should be in the Christ, my dear people. तर माझ्या प्रियानं ज्या कोणाला लीडर बनायचं आहे तर त्या सर्वांसाठी फार प्रोत्साहित गोष्ट आहे की त्यांच्यामध्ये विश्वास, प्रीती व आशा असणं गरजेचं आहे. Amen. Only learning will be not helpful. फक्त शिकणं ते मदत नाहीये. Amen. But taking the word and applying and taking the word from the Lord and using for His glory, that is the leadership. तर माझ्या प्रिय देवाचा शब्द घेऊन त्या ठिकाणी आपल्या जीवनात लागू करून त्यानुसार चालणे त्याला लीडरशिप Amen. म्हणतात. Everything which is unwanted thing which we have to remove from our lives and to become a good leader, we need to carry on with the word of God. आणि माझ्या प्रिय देवाच्या शब्दाद्वारे जे नको असलेल्या गोष्टी आपल्या जीवनातून ते बाहेर काढून आपल्याला देवाच्या वचनानुसार चालायचं. Amen. Keeping all things in your hearts and having the word and want to become a leader, it will be never happen, my dear people. तर माझ्या प्रियांचे आपण सर्व गोष्टी आपल्या हृदयात ठेवतोय आणि त्यानुसार जर आपण लीडर बनण्याचा प्रयत्न करतो ते तसं घडत नाही. Amen. There will always be a question mark why I cannot move forward. Then the question mark is that you have to separate yourself from the worldly things and come into the spiritual world. आणि माझ्या प्रियांना आपल्याला प्रश्न असतो की मी का प्रभूमध्ये अजून पुढे जात नाही की वाढत नाही. तर त्या ठिकाणी जर आपण सर्व गोष्टी आपल्या जीवनातच ठेवल्या तर असं होणार नाही. म्हणून आपल्याला ते सर्व विभक्त होणं गरजेचं आहे. The important thing is that always the flesh will hinder your spiritual life. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ते आपलं जे शरीर आहे जो देह आहे तो आपल्याला अडखळ Amen. बनतो. And the important is remove the flesh aside, keep the thinking of the flesh, think what God has a plan for me and why He has kept on this earth. Then interestingly, the Spirit of God will lead you to how to go into the depth of the Word of God, and I can learn more and I can move forward and I can glorify Christ on the earth. तर माझ्या प्रियानं आपल्या देहाला बाजूला ठेवून देहाला ज्या गोष्टी हव्यात त्याला बाजूला ठेवून ज्यास आपण देवामध्ये वाढू त्याच आपण देवाचा ख्रिस्ताचा जास्तीत जास्त आपण गौरव करू. Amen. Praise the Lord. So last week I believe you all have learned very important lesson and we'll be continuing this day also, my dear people. तर माझ्या प्रियानं मी विश्वास ठेवतो की गेल्या आठवड्यात तुम्ही भरपूर महत्त्वाच्या गोष्टी शिकलेल्या आहेत आणि आपण या आठवड्यात देखील पाहणार Amen. आहोत. And today we'll say how the Holy Spirit speak to us, my dear people. तर आज आपण पाहणार की पवित्र आत्मा कसं प्रत्येकाशी Amen. बोलतो. So I was taken into the subject of where the First Samuel 17 chapter, my dear people. तर माझ्या प्रियानं 1 शमूएल 17व्या अध्यायात मी तुम्हाला घेऊन जातो. Amen. I've already taken you and we are in that subject, my dear people. तर अगोदरच या विषयामध्ये मी तुम्हाला नेलेलो आहे. Very important. The faith is very important, my dear people. म्हणून विश्वास फार महत्त्वाचा आहे. Amen. Amen. If you have faith, you can love, you can have hope in Christ. जर तुमच्यात विश्वास असेल तर तुम्ही प्रीती करू शकता आणि तुम्ही ख्रिस्तामध्ये आशा बाळगू Amen. If शकता. there is no faith, you cannot love, you cannot hope for anything, my dear people. जर माझ्या प्रियाने विश्वास नसेल तर प्रीती करू शकत नाही आणि तुम्ही आशाही ठेवू शकता. Amen. Many times say I have love, but if there is no faith, there is nothing will work, my dear people. तर माझ्या प्रमाणे मी म्हणतो की माझं प्रीती आहे पण विश्वास नसेल तर ते काहीही कार्य होत नाही. Amen. When the faith is there, you say, yes, Lord, I love you. आणि Hallelujah. ज्यावेळेस विश्वास असतो त्यावेळेस तुम्ही म्हणता की होय प्रभूजी तुझ्या मी प्रीती Amen. करतो. When you have faith, you say, yes, I hope in Christ, my dear people. ज्यावेळेस विश्वास असतो त्यावेळेस तुम्ही म्हणता की ख्रिस्तामध्ये मी आशा Amen. When बाळगतो. there is no faith, my dear people, the love and the hope is nothing, my dear people. जर विश्वासच नसेल तर आशा आणि प्रीती माझ्या प्रियानो काहीच नाही. Amen. आमेन. Faith works only to the spiritual work and to achieve something goal which we need in our lives. तर माझ्यापर्यंत विश्वास जो आहे ते आपल्या जीवनामध्ये फक्त आत्मिक गोष्टींमध्ये किंवा आपल्याला काही मिळवायचं आत्मिक गोष्टींमध्ये त्याच्यामध्ये कार्य Amen. करतो. Through spiritual things, through spiritual words, through the faith, you can achieve all things. Though in the spiritual thing as well in the things which we need according to the word of God, that is faith, my dear people. तर माझ्या प्रियांना आत्मिक गोष्टींसाठी व देवाच्या वचनानुसार आपल्याला लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ते आपण विश्वासाद्वारे मिळवू Amen. शकतो. Anything that which we don't know and we are praying for that is called faith, my dear people. तर जे आपल्याला माहिती नाहीये आणि आपण त्यासाठी प्रार्थना करत आहोत ते विश्वास आहे. Amen. We don't know what will happen further, but we have faith in Christ, that there's hope in Christ, that yes, we are safe in the God's hand. तर माझ्या प्रियांना पुढे काय घडणार आहे आपल्याला माहिती नाहीये आणि आपण ते ख्रिस्तामध्ये आशा बाळगतो आणि तो विश्वास आहे की आपण ख्रिस्ताच्या हातामध्ये आपण सुरक्षित Amen. आहोत. And I told you, my dear people, by faith Abraham moved to the Mount of Moriah, my dear people. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या प्रियानं अब्राम विश्वासाने त्या ठिकाणी मोरिया पर्वतावरती Amen. गेला. He was tested, my dear people. त्या ठिकाणी त्याची परीक्षा होण्यात आली. Amen. He don't know what will happen, त्याला ठाऊक नव्हतं की पुढे काय but he घडणार has आहे. faith in God. He has faith. He has faith that love God will never put me to shame. He
has that work in his hand. He has the sacrifice, everything, that God will not do anything contrary to what he has given to my life. आणि त्याला विश्वास होता माझ्या प्रियानो की ते परमेश्वराची जी प्रीती आहे त्यानुसार त्याला विश्वास होता की परमेश्वर जो आहे काही माझ्या विरोधात घडू देणार नाही. त्या विश्वासानेच तो पुढे गेला. Amen. Amen. Hallelujah. Amen. And we see that by faith Moses, when he has grown up, he refused to be called a son of Pharaoh's daughter. Hallelujah. आणि माझ्या प्रियानं आपण हेही पाहिलं की त्या ठिकाणी विश्वासानेच मोशे ज्यावेळेस वाढला त्यावेळेस त्याने त्या ठिकाणी फारोची कन्याचा पुत्र होण्याचं त्याने नाकारलं. Amen. He rejected, my dear people. त्याने ते नाकारलं माझ्या Amen. So प्रियानं. very important, my dear people, how when we go into the spiritual life every day, we have to separate. That is what it says. We have to refuse many things in our life to come into the spiritual realm, my dear people. तर माझ्या प्रियानं प्रभूमध्ये वाढत असताना आत्मिक स्वरूपामध्ये येण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टींपासून विभक्त व्हावं लागतं. Amen. Many a time we have to refuse. अनेक गोष्टींना आपल्याला नकार करावा Amen. लागतो. Many a time I've seen the people, they don't want to refuse many things in their life. They want to carry all things in their heart, on the way of their life, my dear people. अनेक वेळा मी पाहतो माझ्या प्रियाला त्यांना प्रभूमध्ये वाढत असताना अनेक गोष्टींचा नकार करायचा नसतो तर ते त्यांना सोबत घेऊन जायचं. Amen. When you start refusing, my dear people, ज्यावेळेस तुम्ही नकारता surely through you, as God divided the Red Sea through Moses, surely God will do great miracles through your lives. तर माझ्या प्रिय जसं मोशेद्वारे परमेश्वर तांबडा समुद्रात दुभांगला तसंच ख्रिस्त परमेश्वर तुमच्याद्वारेही काही अनेक चमत्कार करू शकतो. Amen. And I've taken into the chapter where, my dear people, the 1 Samuel 17 chapter, I was explaining. Still, you all go again there and see what God has kept for the leadership, my dear people. तर माझ्या प्रियाने 1 शमूएल 17 अध्यायामध्ये तुम्हाला स्पष्टीकरण सांगत होतो तर आपण पुन्हा एकदा त्या अध्यायामध्ये जाऊया. Amen. Now you all know, my dear people, the story of David and Goliath, my dear तर people. माझ्या प्रिय आपल्या प्रत्येकाला दावीद व गल्ल्यातीची गोष्ट Amen. ठाऊक आहे. Every from the the lesson is taught from the Sunday school, and in every houses and house should be it should be David, my dear people. तर माझ्या प्रियानं प्रत्येक घरामध्ये संडे स्कूलमध्ये आपण पाहतो की ही दाविदाची गोष्ट प्रत्येक मुलांना सांगण्यात येते आणि प्रत्येकाची इच्छा असते की प्रत्येक लेकरू हे दाविदाप्रमाणे Amen. And बनलं many पाहिजे. times many times we have learned and we have quoted the many times quotations that to be conquering like David, my dear people. तर माझ्या प्रियानं आपण देखील अनेक वेळा या वचनांचा आपण उल्लेख केलेला आहे किंवा शिकलेला आहोत जेणेकरून आपण दाविदाप्रमाणे आपण विजय मिळवावा. Amen. Many a times we become a leader, but we forget how to carry ourselves forward, my dear people. तर माझ्या प्रियानं आपण नेहमी बाळगतो की मला लीडर बनायचं आहे पण आपण हे विसरतो की आपण कशा पद्धतीने पुढे स्वतःला घेऊन Amen. जायचं. And very important, I want to tell you, my dear people, is that God has to choose you, not men. Then the things will change. तर माझ्या प्रियानं सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ते म्हणजे की परमेश्वराने त्याने तुम्हाला निवडलं पाहिजे मनुष्याने नाही. Amen. When you started picking the men's, it becomes very difficult to God to use that person, my dear people. जर मनुष्याने किंवा तुम्ही स्वतःहून जर मनुष्याला निवडायला लागला तर परमेश्वरा त्या व्यक्तीला वापरण्यासाठी फार अवघड जातं. Amen. Because I've seen in my life of the leadership and in everything, the people will always go into the emotions and everything, and they want the favor from the people that they may favor me. No. When God favors you, God will exalt you, my dear people. तर माझ्या प्रियानं जसं मी अनेक लोकांना पाहिलेले आहे की त्यांना लोकांपासून त्या ठिकाणी दया हवी असते की कीव करून घ्यायला पाहत असतात की आम्हाला लोकांपासून ती कीव हवी आहे. Amen. And they will try to put that, yes, God has done the miracle. You share the testimonies. In this meeting, God has happened. See, when you start doing this manipulation of this, see, God is all wise, my dear people. He knows. You just say, glorify God. It's simply you glorify God. God will say, this person is honoring me. I will exalt that person, my dear people. तर माझ्यापर्यंत ज्यावेळेस तुम्ही साक्षी देता त्या ठिकाणी तुम्ही जर स्वतःला त्या ठिकाणी सादर करता तर तशा पद्धतीने चालत नाही पण तुम्ही ज्यावेळेस फक्त परमेश्वराचा गौरव करता त्या साक्षी त्यास परमेश्वर म्हणतो की हा व्यक्ती माझा गौरव करत आहे तो पुढे Amen. परमेश्वर. And I've seen the people say, माझा नाम सांग, मेरा नाम बोलो वहाँ पर मैंने वहाँ पे प्रार्थना किया ये क्या? See, it is not the thing, my dear. God will not allow anything to take the glory from my dear people. All the glories belong to God, my dear people. तर माझ्यापर्यंत मी असंही पाहिलेलं आहे की जसे लोक सांगतात की साक्षी सांगतात तुम्ही माझं नाव सांग की मी तुम्हाला प्रार्थना केलं होतं म्हणून तुम्हाला बरं झाले पण नाही माझ्या प्रियानं परमेश्वर फक्त आहे आणि तो आपल्याला त्याचेच आपण गौरव केला. Amen. See, when you go into the chapter of Samuel 8 chapter, तर माझ्या प्रियानं तुम्ही शमूएलच्या 8व्या अध्यायात जर गेला I mean, that was when I was meditating. That was I could see there could see that Israel demands for a king, my dear people. आणि माझ्यापर्यंत त्या ठिकाणी आपण पाहिलं तर आपण पाहतो की इस्रायल जे आहे ते राजा मागत होते. Amen. आमेन. That was the problem. Amen. आणि तेच प्रॉब्लेम आहे त्रास Amen. आहे. When you go and read, my dear people, Israel was so much that we want king over us. आणि इस्रायल लोक एवढ्या की त्या ठिकाणी म्हणतात आम्हाला आमच्यावरती राजा हवा आहे. Amen. आमेन.
We want somebody should be upon us. ते काय म्हणाले की आमच्यावरती कोणीतरी असलं पाहिजे. Amen. That is the 17th and the 18th verse. It says, He will take the 10th of your sheep, and you will be His servant, and you will cry out of the days of your king, whom you have chosen yourself. The Lord will not hear you in that day, he says. आणि 1 शमूएल 8:17-18 सांगत आहे, तो तुमच्या शेरडा मेंढरांचा 1/10 घेईल, तुम्ही त्याचे दास व्हाल. त्यावेळी तुम्ही निवडून घेतलेल्या राजाविषयी गाराणी कराल, पण परमेश्वर त्या समयी तुमचे ऐकावयाचा नाही. Amen. Nevertheless, the people will refuse to obey the voice of Samuel and said that no, but we have king over us. Hallelujah. आणि पुढे सांगत आहे की तरी पण लोक शमूएलाचे म्हणणे ऐकेनात. ते म्हणाले, नाही नाही, आमच्यावर राजा पाहिजे. Raja pahijes. Amen. Amen. This is the time when we see the people will start choosing the people, then the problem. God has to choose the people. God has to appoint the people. God has to make the leadership, my dear people. Amen. And that is why I've seen the people, there's always a drift among and they want a position. For position, they will do any height. And God says, if you're going for position for any height and you're taking my glory, I will never lift you up, my dear people. तर माझ्या प्रियाने जसं आपण या ठिकाणी पाहतोय की म्हणून आपल्याला मनुष्याद्वारे त्या ठिकाणी निवडण्यात येणं नाही, गरजेचं नाहीये किंवा महत्वाचं नाहीच आहे, पण परमेश्वराने निवडलं पाहिजे, परमेश्वराने नेमलं पाहिजे. ज्यावेळेस परमेश्वर नेमतो त्यावेळेस तो गौरव परमेश्वराला मिळतो. पण मनुष्य जर ओढत And when असेल, God chooses, my dear people, God stand for us. आणि ज्यावेळेस परमेश्वर आपल्याला निवडतो त्यावेळेस परमेश्वर आपल्या बाजूने उभा I mean, राहतो. if God doesn't choose you, He will never stand for you, my dear people. जर परमेश्वर निवडलेलं नाहीये तर परमेश्वर बाजूला उभाही राहणार. Amen. फिर उसके साथ में सब हम देखेंगे जो भटके हुए हैं, उसका जो टीचिंग है, उस टीचिंग में साथ में वो सब लोग खड़े रहेंगे. आणि मग आपण पाहतो की त्यांचं जे भटकलेलं सर्व संदेश आहे त्या संदेशासोबत त्यांचे अजून असे लोक It थांबलेले will not असतात. be the biblically word, my dear people. With the false words and diplomatic words will they preach, my dear आणि people. माझ्या प्रियानं ते बायबलनुसार मग वचन शिकवत नाही आणि सर्व खोटे संदेश ते सांगतात. Amen. आमेन. Hallelujah. Amen. Same thing happened in the 17th chapter, my dear people. आणि तीच गोष्ट घडली माझ्या प्रियानं 17व्या Amen. अध्यायामध्ये. I told you, one side was the Philistine, the whole, and one side was the Israel, my dear people. आणि जसं तुम्हाला बोललो तर माझ्या प्रियानं की एका बाजूला पलिष्ठे होते आणि एका बाजूला इस्रायल Amen. होते. And between it was with valley, my dear people. आणि त्या दोघांच्या मध्ये खोरं Amen. होतं. And Bible speaks that I told my there was a champion went out for the camp to a Philistine named Goliath, my dear people. आणि बायबल सांगतं की त्या ठिकाणी एक जो महावीर होता ज्याचं नाव गोल्यात आहे तो त्या छावणीतून बाहेर Amen. आला. And his height was 6 cubits, my dear people, And of that's sand. Hallelujah. त्याची उंची 6 हात 1 बीत Amen. That's होती. what's called 9.75 feet. It's very tall, my dear people. आणि माझ्या प्रियानं तर 9.75 असं त्याची हाईट आहे. Amen. And from the helmet, from head to toe, he was wearing all the browns and many things on the armor on his body, my dear people. आणि त्याच्या शरीरावर त्यांनी माझ्या प्रियानं डोक्यावरती पितळी टोप वगैरे असं सर्व खवल्यांचे त्यांनी कवच वगैरे घातले होते. Amen. It was almost 125 lbs. That means he was wearing from head to toe, my dear people. आणि माझ्या प्रियानं जवळजवळ ते 125 LBS त्याचं वजन Amen. असं It's होतं. calculated when you go into the kgs, it almost goes to the 56 kgs or 57 kg, my dear people. जर आपण किलो मध्ये जर मोजलो माझ्या प्रियानं तो 56 ते 57 किलोचं ते वजन You can होतं. imagine 56 or 57 kg that Goliath was wearing on his body, my dear people. तर आपण कल्पना करू शकता की 56-57 किलोचं ते वजन त्याने त्याच्या शरीरावरती I घातलं. mean, if they're wearing so much, my dear people, all things, how much protection he has, self-protection, that anything, though he was so hefty, but still he was wearing all the armor of 57 kg, my dear people. तर माझ्या प्रियानं जरी तो महावीर होता पण तरी त्या ठिकाणी सुरक्षितसाठी त्याने तेवढं ते 57 किलोचं सर्व त्याने खवले जे आहे ते कवच त्याने घातलेलं होतं. Amen. And he had a bronze armor on his leg and the bronze javelin between his shoulder, my dear people. आणि त्याने पायात पितळी मोजे चढवले होते, खांद्याच्या दरम्यान एक पितळी बर्ची होती. Amen. And he has a spear like a waver beam. The iron shepherd weighed 600 shekel about, it says. आणि भाल्याचा दांडा साळ्याच्या तुरीसारखा होता, त्याच्या भाल्याचे पाते 600 लोखंडी शेके Amen. होते. 600 shekel is almost come to 6.8 kg, my dear people. तर माझ्या प्रियानं 600 लोखंडी शेकेल म्हणजे 6.8 किलो असतील ते. You can imagine 6 points, almost 7 kg he was holding in his hand. Hallelujah. जवळजवळ 7 किलोचं वजन त्याने हातात घेतलं. 7 kg and more than that,
67 kg of that, 56 kg of all the armors, my dear people. आणि माझ्या प्रियानं जे 57 किलोचं ते कवच त्यांनी घातलं ते वेगळंच होतं. You can imagine somebody is coming and standing next to you and saying, come on, don't worry, I am there. You say, oh, he is there, I can stand behind him, my dear people. जर माझ्या तुम्ही कल्पना कशा असा व्यक्ती तुमच्या बाजूला सांगितलं म्हणाला की हो मी आहे तर तुम्ही कशा हा हा तुम्ही आहात. तुम्ही म्हणणार अरे बाप रे, अगर ऐसा लीडर है हमारे पास तो हमको क्या टेंशन है, ये आगे जाके लड़ते रहेगा. हो तुम्ही हालेलुया. असं म्हणताल की नाही असा लीडर आमच्याकडे आहे तर तेच जाऊन लढतील आम्हाला काही चिंता नाही. कई बार ऐसा होता है ना, वो लीडर ऐसे डिप्लोमेटिक दिखाएगा कि मेरे पास सब आर्मर है और वो बोलता है, तुम बोलेगा अरे नहीं ये इंसानी साइज है, हम इसके पीछे चलेंगे. आणि कधी कधी तुम्हाला दाखवतात की हो माझ्याकडे सर्व हत्यार आहेत पण माझ्यापर्यंत तुम्हाला असं दाखवतो पण त्याच्यावर असं काही नसतं. Amen. आमेन. Sometimes I see the people when they want to speak such thing about, you want to divide, they will such a speak, they will word, they will say, oh ये इंसान सच्चा प्रभु का है. हालेलुया. आणि माझ्यापर्यंत काही वेळ ते असे बोलतात की जर समोरचं जे पाहतात ते म्हणतात की हो हा व्यक्ती जो आहे खरोखर प्रभूचा व्यक्ती आहे. है ना. तो वो ऐसा तुमको डालेगा कि तुम जाके उस वो सेवक के विरुद्ध जाके तुम खड़ा हो जाओ और बोलो ये व्यक्ति सही है. आणि मग एवढं ते तुमच्या मनामध्ये एवढे शब्द घालतात की त्या ठिकाणी तुम्ही म्हणतात की नाही देवाचे सेवक खरे नाहीयेत पण ही व्यक्ती बरोबर तुम आहे. जाके मेरा नाम ऊपर रेकमेंड करो. तुम्ही माझं नाव घ्या. If that person goes in that way, in that level, be sure he has lost his anointing. He want to have the favor of men, not of God, of my dear people. जर माझ्यापर्यंत अशी जर व्यक्ती वागत असेल त्याचा अर्थ की त्याला परमेश्वराचा अभिषेक तो गमावत आहे आणि त्याला मनुष्याकडनं दया हवी किंवा See, कृपा. why I am telling you all this, my dear people, because it's very important nowadays how we are moving in these days, my dear people. तर माझ्या प्रियाने हे सगळं काय सांगत आहे कारण की या दिवसांमध्ये आपण जसे पाहत आहोत या सर्व गोष्टी. I mean, I have gone through, my dear people. I have seen the people. I want to tell you and open your eyes. Where is important? Don't trust anybody. Trust God, my dear people. And which God has kept. See that person whom God has kept over you. It is from God or not, my dear people. माझ्या प्रियाने सर्व गोष्टीतून मी केलेलो आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की कोणत्या मनुष्यावरती भरोसा ठेवू नका तर फक्त परमेश्वरावरती भरोसा ठेवा. जे परमेश्वर तुमच्यासाठी राखून ठेवले तो तुम्हाला दाखवा. By the person's life, you can know his life, my dear people. तर माझ्या प्रियाने लोकांच्या जीवनाद्वारे तुम्हाला समजेल की A त्यांचं person's जीवन life, a leadership life will always reflects, my dear people. म्हणून माझ्या प्रियाने लोकांचं जे जीवन आहे जे लिडरशिपचं जीवन आहे ते नेहमी प्रभाव देते. I mean, many times leadership's life that never reflects. We can count him, my dear people. There's no reflection. Yes, we need the reflection of God in my life, my dear people. तर माझ्या प्रियाने म्हणून जे लिडरशिप आहे त्यांचा ते प्रभाव दिसला पाहिजे. जर आपण परमेश्वरापासून तर आपला जो प्रभाव तो चमकतो दिसतो. लीडर मध्ये नेहमी ख्रिस्ताचं रिफ्लेक्शन दिसायला पाहिजे. म्हणून That is very important, my dear जे people. लिडरशिप आहे त्यांच्यामध्ये ख्रिस्ताचा जो प्रभाव जो आहे Every leader has to have the reflection of God in Christ in their lives. मग प्रत्येक लिडरशिप मध्ये माझ्या प्रियाने Any ख्रिस्ताचा work, प्रभाव असला पाहिजे. any department in your work you take, like of sweeping also, there should be an anointing. There should be a reflection of Christ that I am serving God, not any man, my dear people. तर माझ्या प्रियाने मग कोणत्याही चर्चमध्ये कोणताही भाग घ्या तुम्ही जरी झाडू जरी मारत असाल तर त्याच्यामध्ये पण अभिषेकाची गरज आहे कारण तुम्ही कोणत्या मनुष्यासाठी करत नाही तुम्ही देवाचे सेवक आहात. I went to one of the for the prayer meeting, for the prayer house, my dear people. तर माझ्या प्रियाने मी एका ठिकाणी प्रार्थनेसाठी घरी गेलो होतो. Amen. And it was in Moshi, my dear people. आणि माझ्या प्रियाने ते मुळशीला होतं. Moshi. सॉरी मोशीला. Amen. And that person called me, Pastor, please come for the prayer. आणि त्या व्यक्तीने मला फोन केला की कृपया पासून तुम्ही प्रार्थनेला या. I always once a month or twice or thrice a month I used to go and visit his house. आणि He त्यांच्या used to घरी call me and I go and visit the house. आणि ते मला महिन्यातून एकदा किंवा दोनदा नेहमी फोन करतात प्रार्थनेसाठी. मी जाऊन त्यांच्या घरी जाऊन भेट देऊन प्रार्थना Amen. करतो. And when I went there, my dear people. ज्यावेळेस मी तिकडे गेलो माझ्या प्रियानो And when I started speaking, I went and I discussing with their problems and I listening to their problems. आणि ज्यावेळेस मी तिकडे गेलो त्यांचे सर्व त्रास मी ऐकून त्याच्यावर संवाद साधू लागलो. Then I don't know he called one family also for the prayer. So I don't know that person. आणि माझ्या प्रियाने त्यांनी एका कुटुंबालाही प्रार्थनेसाठी बोलवलं. मी त्या व्यक्तीला ओळखत नव्हतो. Amen. And that person, with the family, the husband, wife, and the 2 children, they entered the house. आणि माझ्या प्रियानं ते जे कुटुंब आहे पती पत्नी 2 लेकरं ते घरात They आले. don't know me. I don't know them. मी त्यांना ओळखत नव्हतो किंवा And ते मला when ओळखत they नव्हते. came, the wife and directly went into that bedroom, and the husband also went, and he came outside afterwards for the prayer. आणि माझ्या जसं ते घरात आले ते बरोबर पत्नी जी आहे ते बेडरूम मध्ये गेली त्यांच्या बरोबर त्यांचे पती गेले आणि थोड्या वेळानंतर ते I प्रार्थना mean, and the केली. head of the family was sitting in the hall, my dear people. We all are sitting and discussing about their problems. आणि जे घरातले घर प्रमुख होते किंवा घरचे सर्व ते सभासद ते सर्व आम्ही एकत्र बसून हॉलमध्ये संवाद साधत होतो. Amen. And that person said, that other house said, that sister need the prayer. I said.
आणि मग त्या व्यक्ती सांगते म्हणाले की म्हणजे पास्टर म्हणाले की त्या बहिणीसाठी प्रार्थनेची गरज आहे. I said, okay, call that sister outside. मग मी म्हणालो की ठीक आहे त्या बहिणीला बोलव बाहेर. Amen. She said, I will not come outside. ती बहीण म्हणाले की मी बाहेर येणार नाही. Very, very important. See, my dear people, how God, the reflection of God, that when you walk and sacrifice, that God's anointing will show you all right, my dear people. तर माझ्या प्रियानं जेव्हा तुम्ही देवाचा अभिषेक घेऊन चालता त्यावेळेस पहा की देवाचा जो ख्रिस्ताचा जो प्रभाव आहे तो तुम्हाला सर्व I mean, दाखवेल. and I was normally sitting, and I always go with prayer. I will not never go with, without a prayer. तर माझ्या प्रियानं मी कधी प्रार्थनेशिवाय जात नाही, प्रार्थनापूर्वकच जातो. Amen. And that person was calling, and the husband went, come on, we'll go and have a prayer he said. आणि मग त्यांच्या पतीने सांगितलं की चल आपण बाहेर जाऊया He प्रार्थनेसाठी. said, I will not, that woman said, I will not come. आणि ती बहीण म्हणाली की नाही नाही मी बाहेर येणार नाही, I will not come. मी बाहेर येणार नाही. That person said, that house said, आणि ते घराचे घर प्रमुख म्हणाले तिला बाहेरचं लागले. तिला बाहेरचं लागलं She has, the devil is attacking her. आणि तिला सैतान तिच्यावरती हल्ला करत आहे. And she don't know that I'm a pastor. आणि तिला हे माहित नव्हतं की मी पाळक आहे. Amen. And from inside only said, मला बाहेर घेऊन जाऊ नका, नाही तर मी वरून उडी मारणार. आणि ते आतूनच म्हणू लागले की मला बाहेर घेऊन जाऊ नका नाही तर मी वरून उडी I मारेन. will jump from top, she said. त्या म्हणाले की मी वरून उडी मारेन. I realized devil knows that the anointing and the God's spirit and Jesus is with that man of God, the servant of God. आणि माझ्या प्रियानं मला समजलं की त्या ठिकाणी देवाचा अभिषेक आणि देवाचा जो प्रभाव आहे त्या ठिकाणी होता आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव होता म्हणून त्या मला समजलं, जाणवलं. Amen. So I said, don't call her, don't force her. I said, आणि मग मी म्हणालो की त्यांना बोलू नका, because the जबरदस्ती devil करू will नका. not come. I said, आणि मी बोललो की सैतान येणार he नाही, will not come outside. I said, सैतान बाहेर येणार नाही. we'll pray from here only. I said, मग मी म्हणालो की आपण इथूनच प्रार्थना then she करू. will come out. I said, आणि मग ती बाहेर येते. so I started praying. मग जसं मी प्रार्थना I करू stayed लागलो by water and I prayed and I applied some oil and I said, you give this water after the prayer. I said, आणि जसं मी प्रार्थना करू लागलो प्रार्थनेत मध्ये त्या ठिकाणी पाण्यात पाणी घेतलं, ते पाण्यावरती प्रार्थना केलो आणि जे तेल आहे ते तेल मी म्हणालो की नंतर प्रार्थना झाल्यानंतर ते पाणी तुम्ही त्यांना पाजा. amen. And I prayed and I give to her. आणि प्रार्थनापूर्वक त्यांना ते दिलं. So this initially, I don't know what happened. She was not taking the water. आणि नंतर म्हणजे त्या ठिकाणी काय घडलं माहिती नाही, पण ते पाणी घेत नव्हते. But after she drank the water, पण नंतर त्यांनी घेतलं. after my prayer, आणि माझ्या प्रार्थनेनंतर I said, now, आणि मी म्हणालो आता before that I prayed and I bind all the power of the devil त्याच्या अगोदर मी प्रार्थना करून सर्व सैतानाच्या बंधनाला मी and I gave the बांधलो, water मी पाणी दिलो. and I said, go now, give the water and she will come out. आणि मी बोललो की आता तुम्ही त्यांना पाणी देते बाहेर येतील. She drank the water. त्या पाणी पिल्या. She said, now the husband said, come, we'll go for the prayer. मग आता पती म्हणाले की चला आपण प्रार्थनेसाठी बाहेर She जाऊ. come and stood before me. त्या बाहेर आल्या माझ्यासमोर She बसल्या. stood as I saw her, she fell down आणि जसं मी तिकडे पाहिलं होतं त्या खाली पडल्या and she was delivered, my dear. आणि माझ्या प्रियाने ते मोकळ्या झाल्या. That is the revelation of God. ते देवाचा प्रभाव आहे That माझ्यावर. thing that when you have the hold of God, when you sacrifice and live a life, when God chooses you, nobody can stand before you. तर माझ्या प्रियानं तो अभिषेक आहे, ज्यावेळेस तुम्ही ते त्यागाचं जीवन जगतात त्यावेळेस कोणताही सैतानाचा प्रभाव किंवा कोणतंही सामर्थ्य सोडून उभे Name राहतात. above all name, the name of Jesus. म्हणून सर्व नावाहून उंच ते And नाव जे आहे प्रभू येशू Sunday, ख्रिस्ताचं. I preached on that, my dear people. रविवारी मी त्याच्यावरती संदेश So दिलाय no माझ्या demon प्रियाला. can stand before. म्हणून कोणताही सैतान उभा राहू And God शकत showed नाही. me there. परमेश्वर ते मला दाखवून दिले. Yes, there's a power in the name of होय, Jesus. माझ्या प्रियाने येशूच्या The नावात name सामर्थ्य is आहे. with us, my dear आणि people. ते नाव आपल्या सोबत The आहे devil left, आणि तो सैतान सोडून गेला तिला. आमेन. and she was free, and she said, "Praise the Lord." आणि ते Hallelujah. एकदम मोकळं झालं आणि त्यांनी प्रेज What I'm trying to say, म्हणजे मी काय सांगण्याचा प्रयत्न that करते, we all are growing in this time, my dear people. We need to be really knowing whom has anointing and not anointing, and whom you choose in your life, my dear people, as a king. तर माझ्या प्रियानं आपण जर सर्वजण वाढत आहोत आपल्याला हे समजलं पाहिजे की आपण ओळखलं पाहिजे की कोणावरती अभिषेक आहे किंवा कोणावरती अभिषेक नाहीये. I'm not against any of them, my dear people. मी कोणाच्याही विरोधात नाही माझ्या Amen. प्रियानो. It is all everyone's hand, my dear people. How it is from God or not, my dear people. If I'm chosen from God or not, my dear people. तर माझ्या प्रियानो हे सर्व काही देवाच्या हातात आहे की मी देवापासून निवडलेलं आहे किंवा नाही. Amen. Same way the Saul was chosen by the Amen. Israel. Hallelujah. आणि माझ्या प्रियानं शौल पण त्या ठिकाणी इस्रायली By the लोकांद्वारे demand, निवडले. my dear people. त्यांच्या त्या ठिकाणी मागणीद्वारे Amen. निवडण्यात By आले. the demand, God gave that Saul, my dear people. आणि माझ्या प्रियानं इस्रायल लोकांच्या मागणीनुसार परमेश्वराने शौल दिला त्याला. Amen. Now there in that valley, my dear people, whole army of Israel, amen, and one side of all Philistine, my dear people. तर माझ्या प्रिय ठिकाणी मध्ये दरम्यान त्या ठिकाणी खोरे होते, ते दोन्ही बाजूला एका बाजूला पलिष्टी होते, एका बाजूला इस्रायल Amen. होते. Though he was anointed by
Samuel prophet, my dear people. आणि जरी माझ्या प्रिय त्या ठिकाणी शमूएल संदेश त्याला अभिषेक करण्यात आला Amen. होता, Though it was demand from the Israel people, आणि जरी त्या ठिकाणी इस्रायल लोकांनी मागणी God केली anointed him, my dear आणि people. परमेश्वराने अभिषेक But जरी very केला, carefully, my dear people, if God has demanded by also you anointed, if that person refuse many things and come into the line of word of God and walk into that time of the prophet Samuel, it might be different, my dear people. तर माझ्या प्रिय जरी ते इस्रायली किंवा मनुष्याद्वारे निवडण्यात जरी आले, पण परमेश्वर ज्यावेळेस अभिषेक केला त्या अभिषेकानुसार जर त्या ठिकाणी शौल चालला असता तर गोष्ट फार वेगळी असते. प्रभु ने चूज करना और लोगों ने चूज करना, two different things are there. तर माझ्या प्रियांनो, लोकांनी निवडणं आणि परमेश्वर निवडणं दोन गोष्टी आहेत. परमेश्वर जब चुनता है तो वो देखता है वो इंसान में मेरा डर है क्या, मुझे प्रभु का डर है क्या. आणि ज्यावेळेस परमेश्वर निवडतो, सर्वप्रथम परमेश्वर हे पाहतो की त्या व्यक्तीमध्ये माझं भय आहे का. और जब इंसान चुनता है और वो अभिषेक में चलता है, वो देखता है कि अरे बाबा इंसान ने चुना है, ये लोग मेरे से लंबा जाएंगे क्या नजदीक रहेंगे, वो डर से वो काम करता है. हालेलुया. आणि ज्यावेळेस लोक निवडतात त्यावेळेस हे पाहतात की लोक माझ्या जवळ राहतील का मला सोडून जातील, या भीतीने ते काम करतात. Very important, my dear people. तर हे फार महत्वाचं आहे. Amen. So here the same thing we can go in very the deep, my dear people. Here we can the man was wearing about 56 or 57 armor on his body, my dear people, having a javelin about 6 to 7 kgs, my dear people. Can you imagine how hefty you might be, standing in front of the whole Israel people. तर माझ्या प्रियानं जी व्यक्ती त्या ठिकाणी 57 किलोचं त्याने कवच घातलेलं आहे, हातामध्ये त्या ठिकाणी त्याने भाला घेतला जवळजवळ 7 ते 8 किलोचं. तर तुम्ही कल्पना करू शकता की ती व्यक्ती कशी. Amen. And then he stood and he cried out the armies of Israel and said to them, "Why have you come out in the line of for battle? I am not a Philistine, and you are the servant of the Saul." He says, "Choose a man yourself, let him come down to me." आणि मग पुढे तो म्हणाला की उभे राहून त्यांनी इस्रायल सैन्यास मोठ्याने हाक मारून म्हणाला, तुम्ही येथे येऊन युद्धासाठी सैन्य रचना का केली आहे, मी फलिष्टी नव्हे काय, आणि तुम्ही शौलाचे नोकर ना, तुम्ही आपल्यातला एक पुरुष निवडा आणि त्याने मजकडे यावे. See that? What are you saying? तो काय म्हणाला, आप में से एक इंसान को चुनो. तुमच्यातून एकाला निवडा Amen. And let him come down to me. आणि त्यांनी माझ्याकडे येऊ दे. What a challenging thing, my dear people. त्याने त्या ठिकाणी काय आव्हान दिलं. Amen. आमेन. As you want to grow or to become a leader, my dear people, it's a great, I told you, it's challenging, my dear people. तर माझ्या प्रिय आपल्या देवामध्ये वाढायचे किंवा लीडर बनायचे त्यास खूप मोठे मोठे आपल्यावरती आव्हान असतात. Amen. Choosing is important. म्हणून निवडणं महत्वाचं आहे. Amen. He says that means he knows that सब में से एक चुनो फिर भी वो मेरे सामने नहीं खड़ा रहेगा, ये उसको चैलेंज था उसको. म्हणजे Hallelujah. त्यांनी काय आव्हान दिलं त्या ठिकाणी, तुम्ही तुमच्या सर्वांमधून जरी एक कोणाला तरी निवडून माझ्याकडे पाठवा, तोही माझ्यासमोर टिकणार नाही असं त्याचं म्हणणं. Amen. आमेन. It's an eye opening for everyone, my dear people. तर माझ्या प्रियाने सर्वांसाठी डोळे उघडण्यासारखं आहे. Amen. आमेन. And he says, if he is able to fight with me and kill me, then he will be your servant. Hallelujah. आणि तो काय म्हणला की मजशी लढून मला ठार मारले तर आम्ही तुमचे दास होऊ. Amen. But if he prevails against me, kill him, then you shall be our servant and serve us. पण माझी त्याचवर सरशी होऊन मी त्यास मारिले तर तुम्ही आमचे दास होऊन आमची सेवा करावी. These are spiritual things, is there? या ठिकाणी आत्मिक गोष्टी Amen. आहेत. When you refuse something, things which is not from the word of God or the flesh, you will be serving God. Amen. Are you understanding? Amen. If you not refusing, you will be the servant of the devil, my dear people. तर माझ्या प्रियाने या ठिकाणी आत्मिक गोष्टी ते काय सांगत आहे, जर तुम्ही त्या गोष्टीनं तुमच्या जीवनातून जर काही नकार करत आहात, म्हणजे देहाला तुमच्या नकारता, तर तुम्ही देवाची सेवा करताय. आणि जर तुम्ही त्या गोष्टीचा नकार करत नाहीये देहाचा, तर त्या ठिकाणी तुम्ही सैतानाची सेवा करताय. Amen. You indirectly what you are doing, whatever the devil tells, you will serve because you become the servant and you are defeated, my dear people. Spiritually, you are defeated, my dear people. The flesh has come in between and not refused, but you all become the servant of that devil, my dear people. Hallelujah. तर माझ्या प्रियानं जर तुम्ही त्या सर्व गोष्टीपासून विभक्त होत तसं त्या ठिकाणी काय होतं की तुम्ही सैतानाचे दास बनता, तुम्ही त्याचं काम करता, सर्व तुम्ही त्याचं ऐकतो तो जे काय सांगतो. Amen. See, if he wears the armor, the God has also given us armor, my dear people. जर माझ्या प्रियानं त्या ठिकाणी तर त्याने सर्व काही कवच घातलेले, त्याने हत्यार सर्व घेतलेले, तर परमेश्वर देखील आपले शस्त्र दिलेले है आहेत. ना, इथं शारीरिक शस्त्र दिलंय, एफिशियन्स 6 मध्ये आत्मिक शस्त्र दिलंय. तर माझ्या हालेलुया. प्रियाने या ठिकाणी शारीरिक शस्त्र दिलेले, पण परमेश्वराने आपल्याला इफिसकास पत्र 6व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी आत्मिक शस्त्र Amen. दिलेले He's आहेत. challenging with the whole armor, with the fleshly challenge, but God has given you, I have given Ephesians 6, wear that armor and you can fight, my dear people. Yes, amen, it's Ephesians 6.
आपण इफिस 6 पण पाहूयात. माझ्या फ्रेंड त्या ठिकाणी सांगत आहे की या ठिकाणी त्याने शारीरिकरित्या सर्व त्याने ते शस्त्र घेतलेले आहेत, पण मी तुम्हाला आत्मिक शस्त्र दिलेले I mean, आहेत. there's a 6th chapter from 10 to 20. You can read, my dear people. तर माझ्या फ्रेंड इफिस 6:10 ते 20 तुम्ही वाचू शकता. I mean, it says, finally, brethren, be strong in the Lord and the power of his might. Put on the whole armor of God, that you may be able to stand against the wiles of the devil. Amen. He says, for we do not wrestle against the flesh and the blood, but against the principality, against the power, against the ruler of the darkness and the age, the spiritual host of the wickedness of the heavenly place. Therefore, take up the whole armor of God. Whole armor of God important, amen, that you may able to withstand with the evil days, and all done to stand. Stand therefore, having girded your waist with truth, having put on the breastplate of the righteousness, and having the shield of feet with the preparation of the gospel of peace. He says all about taking the shield of faith, with which you are able to quench the fiery darts with the wicked one. Take the helmet of the salvation and the word of the Spirit, with the word of God. He says, praying always with the prayer and supplication with the Spirit, being watchful to the end of the preference of the supplication to all the saints. Hallelujah. आणि माझ्या प्रिय त्या ठिकाणी वचन सांगत आहे की शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. सैतानाच्या डाव पेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्त मांसांबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्याबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतीबरोबर, आकाशातल्या दुरात्म्याबरोबर आहे. या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करिता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री घ्या. हे फार महत्वाचं आहे. तर मग आपली कंबर सत्याने कसा, नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करा. शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा. आणि या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हाला विजवता येतील ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचनही घ्या. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा. Two armors. काय सांगितलं या ठिकाणी? One the Goliath was wearing, and God says, wear this armor. तर माझ्या प्रिय दोन प्रकारचे शस्त्र सामग्री सांगितले. एक जे गल्ल्याथाने घातलेलं आहे आणि एक जे आपल्याला परमेश्वर सांगत आहे. त्यांनी पण घातले. He has also wear all things. त्याने सर्व काही घातलेलं आहे शस्त्र सामग्री. Amen. And we can see them. आणि आपण ते पाहू शकतो. The whole Israel can watch that armor. आणि So much weight on his body. आणि सर्व इस्रायली लोक देखील ते सर्व शस्त्र सामग्री पाहू शकतात. त्याचं वजन किती आहे ते सर्व त्यांना दिसत आहे. Amen. But see, the devil is saying, testing the faith of Israel people, तुम्हारे में से एक जन आ जाओ लड़ने के लिए. ये उनको पास, he knows that there has a God, but they don't are wearing the armor, my dear people. तर माझ्या प्रियानं त्या ठिकाणी सैतान जो आहे त्यांना सांगत आहे की तुम्ही अशा प्रकारे म्हणजे एखाद्या व्यक्तीला निवडा आणि पाठवा. कारण त्याला माहिती आहे की तुमच्याकडे परमेश्वर आहे, पण त्या ठिकाणी कोणीही ते शस्त्र सामग्री धारण केलेलं नाही. God को मालूम है आपके पास, शैतान को मालूम है आपके पास है परमेश्वर, लेकिन अगर आप वो आर्मर पहनेंगे नहीं है, कुछ नहीं होगा. तर माझ्या प्रिय सैतानाला हे ठाऊक आहे की तुमच्याजवळ परमेश्वर तर आहे, पण तुम्ही जर हे शस्त्र सामग्री धारण केलं तर काहीच घडणार नाही. You once said you can see the whole armor, and another side one is faith armor. You have to wear, my dear people. That's a faith, hope, and faith, love, and hope, my dear people. तर माझ्या प्रियाने एका बाजूला जे आपल्याला दिसणारं जे सर्व शस्त्र सामग्री आहे जे गल्ल्यात घातलं ते आहे, आणि दुसऱ्या बाजूला जे आहे विश्वासाचं शस्त्र सामग्री असणं गरजेचं आहे. Hallelujah. शैतान को हराना है तो विश्वास चाहिए. सैतानाला आपल्या हरवायचं तर विश्वास आपल्याला असणं Amen. गरजेचं आहे. Faith हमारे पास चाहिए. आपल्याकडे तो विश्वास असणं Amen. गरजेचं आहे. Because why? Because you have to say yes, devil. Romans 8:31 मेरे पास है. तर आपल्याला सैतानाला सांगायचं की रोमकरस 8:31 माझ्याजवळ आहे. अब बोलना चाहिए Exodus 14:14 मेरे पास है. आपण म्हणायला पाहिजे की निर्गम 14:14 माझ्याजवळ आहे. Amen. You have to say that Deuteronomy chapter 3:22 is with me. आणि तुम्ही म्हणायला पाहिजे की अनुवाद 3:21 माझ्याकडे आहे. Amen. You have to say Deuteronomy 20 verse 4 you have to say. आणि आपल्याला त्या ठिकाणी अनुवाद 21:4 And सांगितलं पाहिजे. Jeremiah 1:19 you have to say. इर्मया 1:19 The सांगितलं पाहिजे Lord will fight for you. की Hallelujah. परमेश्वर तुमच्या बाजूने लढेल. Yes. आमेन. Be still and see the salvation of God. God will fight, my dear people. म्हणून माझ्या प्रियानं स्तब्ध राहा की परमेश्वरचं तारण मग तुम्ही पाहता. You know, that is faith. तो विश्वास आहे. Amen. आमेन. So he was challenging, but the Israel people were seeing
the armor of that Goliath, my dear people. तर माझ्या प्रिय जसं तो आव्हान देत होता आणि इस्रायली लोक काय पाहत होते की त्याने घातलेले सर्व शस्त्र सामग्री. Amen. That is, he says, and he says, and the Philistines said, I defy the armies of Israel this day. Give me a man that we may fight together. आणि मग तो पुढे काय म्हणाला की पलिष्टी म्हणाला, इस्रायलाच्या सर्व सैन्यास मी कसपटा समान लेखित आहे, कोणाही पुरुषास बस पुढे येऊ द्या, म्हणजे आम्ही दोघे युद्ध करू. Amen. He says, let Israel give me one. He says, काय म्हणाला की इस्रायलांनी मला एक पुरुष देऊ दे. Amen. Give me a man. He says. एक पुरुष द्या. Hallelujah. Amen. काय ते शब्द. इतना बड़ा सैन्य है, उसमें से एक आदमी भी आगे नहीं बढ़ा और बोला कि मैं गोलियत के साथ लड़ूंगा. तर माझ्या प्रियाने एवढं मोठं सैन्य आहे पण त्या ठिकाणी एकही असं म्हणाले की मी पुढे जाऊन गल्यात. Even the Saul, my dear people. म्हणजे शाऊल देखील बोलला नाही. Amen. आमेन. But what happened about the Saul? मग शाऊलचं काय घडलं त्या He ठिकाणी? said, Saul, all the Israel heard this word of Philistine. They were dismayed and greatly afraid. Hallelujah. तर काय झालं पुढे, शाऊल व सर्व इस्रायली यांनी या पलिष्ठाचे हे शब्द ऐकले तेव्हा त्यांचे धैर्य खचले आणि ते फार भयभीत झाले. Amen. वो भूल ही गए कि परमेश्वर और इजराइल का राजा वो हमारे संग संग है. आज उनको एक ही दिखता है कि हमारे सामने गोलियत खड़ा है. हालेलुया. आणि माझ्या प्रियानं ते विसरले की त्या ठिकाणी इस्रायलाचा परमेश्वर आमच्या सोबतीला आहे, पण त्यांना काय दिसलं त्या ठिकाणी की गल्ल्यात आमच्या समोर उभा आहे. This is happened many a times in the time. The devil always makes confusion before the leader, my dear people. तर माझ्या प्रियानं अशा पद्धतीने हे घडतं, सैतान जो आहे त्या ठिकाणी लिडरशिपच्या जीवनामध्ये गोंधळ उडवतो. ना? भाई मुझे लीडर बनना है, लेकिन लीडर बनना है नाम के लिए बनना है, लेकिन लीडर बनना है कैसा लीडर बनना है हमको वो नहीं सीखना है, सिर्फ मुझे नेम और फेम चाहिए. बिग प्रॉब्लम माय पीपल. तर माझ्या प्रिय सर्वात मोठा त्रास आहे की जसं आपल्याला लीडर बनायचं आहे पण आपल्या फक्त नावाखेरीज आपण ते पाहतो की मला नाव पाहिजे, पण त्या ठिकाणी लीडरला काय करायचं आपण ते कधी शिकून घेऊ. सबको पास्टर बनना है, लेकिन सैक्रिफाइस किसको नहीं करना है. सर्वांना पाळक बनायचे पण कोणालाही त्याग करायचे नाही. ना सबको प्रीच करना अच्छा लगता है, लेकिन सैक्रिफाइस लाइफ किसी को जीना नहीं है. सर्वांना सुवार्थ सांगायला आवडतं पण त्या ठिकाणी त्यागी जीवन जगायला आवडत नाही. सबको पास्टर बनना है, लेकिन बाहर जाके प्रेयर करना किसी को नहीं पसंद है. सर्वांना पाळक बनायचे पण बाहेर जाऊन त्या ठिकाणी प्रार्थना करायला आवडत नाही. I never stopped in my life at home, and any time any call I came I went for the prayer, my dear people. तर माझ्या प्रेमी स्वतःला कधी थांबवत नाही, कधीही फोन आला प्रार्थनेसाठी तर मी जातो आणि त्यांना प्रार्थना करतो. God has given me that task. God has chosen me. I have to go out and preach the gospel, my dear people, and go and pray. जर माझ्या प्रेम परमेश्वर मला ते निवडले आणि ते काम माझ्या हातात दिलेले तर मला जाऊन त्या ठिकाणी I go प्रार्थना by केली faith, पाहिजे. wearing the whole armor of God, my dear people. आणि देवाचं सर्व शस्त्र सामग्री मी धारण करून विश्वासाने जातो. Devil, he tries best, my dear people. सैतान त्याचा उत्तम ते प्रयत्न करतो He will try to put all the hurdles between you, my dear people. आणि तो तुमच्या समोर माझ्या प्रिया त्या ठिकाणी अडखळणी टाकतो. That day also, on Tuesday night, I was coming from the prayer. तर माझ्या प्रियानं मंगळवारी रात्रीच्या मी प्रार्थनेवरून येत It was होतो. almost 11 o'clock. जवळजवळ 11 वाजले I होते was just, the road was silent and nobody was on the road. आणि माझ्या प्रिय रस्ता पूर्ण रिकामा होता, कोणी रस्त्यावर नव्हतं, शांत होता. And I was just having the 2 meetings and counseling, and then I just I just turned and I was slow on my bike, on my scooter. आणि माझ्या प्रियानं त्या ठिकाणी 2 मीटिंग घेऊन मी प्रार्थनेने सल्ला दिल्यानंतर मी त्या ठिकाणी माझ्या I गाडीवरून was जात just होतो. slow like this. आणि जसं मी Out जात of sudden, one person, he started the bike, immediately put in the front of me. आणि जसं तरी मी हळूवार जात होतो तरी अचानक त्या ठिकाणी दुसरा एक व्यक्ती त्याची गाडी त्यांनी जोरात माझ्या समोरून काढली Immediately the he was in the between of the road. आणि एकदम रोडच्या मधोमध तो समोर आला. I don't know. I don't know how it was. My bike was moved. I never slant any time in my life. Never. I just slant and I went. I said, and I turned back, saying sorry. I said, devil, you will try to kill me. You want to put me in accident, but I don't know. I never do that. काफी लोग चलाते थोड़ा skit वो slant. I never do. जमता भी नहीं है. But that day I could do it and went, my dear people. God helped me to do. God says, I will stand for you, my dear people. आणि माझ्या प्रियाला जसं तो अचानक समोर आला तर मी कधीही अशा पद्धतीने असं वळून गाडी घेत नाही किंवा असं वाकून घेत नाही, पण त्या दिवशी मी ते केलं आणि जरी सैतानाने हल्ला केला माझ्यावरती त्यांनी प्रयत्न केला पण परमेश्वराने मला वाचवलं. Yes. God protects us. God fights for us. God stands for us. तर माझ्या प्रियाला परमेश्वर संरक्षण देतो, परमेश्वर आपल्या वतीने लढतो माझ्या प्रियाने. I mean, I looked at him, he laughed and said, sorry. I said, devil, you tried me, but you lost, I said. आणि जसं मी त्या व्यक्तीकडे पाहिलं त्यांनी मला एक स्माइल दिली आणि सॉरी म्हणाला. मग मी म्हणाला सैताना तू प्रयत्न केला पण माझ्या परमेश्वराने मला Very वाचवलं. important, my dear तर हे people. फार महत्त्वाचं आहे I mean, how you carry yourself. की आपण स्वतःला कसं घेऊन I जातो. mean, devil is there always. सैतान नेहमी आहे But
God is also with us. पण परमेश्वरही आपल्या सोबत I mean, He आहे. never leaves and never forsakes us, my dear तो people. आपल्याला कधी सोडत नाही, कधी टाकत I नाही. mean, many a times I've seen the people, they are in their own world. They don't want to come out from their situations. They do not want to come from their what God has kept for their lives. They always want to have like a no faith in their lives, and they're walking in their lives, my dear people. तर माझ्यापर्यंत मी अनेक वेळेस लोकांना पाहिलेलं आहे की त्यांना त्यांच्या जीवनातून त्यांना बाहेर यायचं नसतं किंवा जी परिस्थिती आहे त्याच्यावर त्यांना बाहेर यायचं नाही, त्यांना देवावर विश्वास ठेवायचा नाही. I mean, from long years I'm seeing faith. They will never work. They want all practical in their life, my dear people. तर मी खूप अगोदरपासून पाहत आलेलो आहे की जसं त्यांना जे विश्वासावरती नाही तर त्यांना जे समोर चाललेलं आहे त्या It गोष्टी is all of my ministry, in this ministry, long working. I've seen people, they don't want to use the faith, my dear people. तर माझ्यापर्यंत फक्त या सेवेत नाही पण फार अगोदरच मी सेवेमध्ये आलेलो तेव्हापासून तुम्ही पाहत आले की लोकांना विश्वासामध्ये चालायचं नाही. I mean, they don't want to come out from that things or what are the situation of their lives. की त्यांच्या जीवनातली जी काही गोष्टी किंवा परिस्थिती आहे त्यातून त्यांना बाहेर There is यायचं no नाही. faith, I tell you, for them, there is no hope in Christ then, my dear people. जर माझ्यापर्यंत त्यांचा तो विश्वासच नसेल तर मी सांगतो की त्यांच्यामध्ये तो त्यांच्यासाठी आशाच I नाही. mean, in the world also people, again, it says the corona is increasing, that people should not come, we should be at home only. People are stuck in that home, and the devil is making to laugh that there is no faith in you. We need to have faith and come out and wear the whole armor, take the protection and go out. God is there, my dear people. तर माझ्यापर्यंत जसं आपण पाहतो की आताच्या दरम्यान देखील की कोरोना वाढलाय तर सैतान जो आहे लोकांच्या मनात विश्वासणाऱ्या लोकांच्या मनात एक भय टाकत आहे. तो ते लोक घरात स्वतः घरात राहिलेले आहेत पण जे सैतान आपल्यावरती हसत आहे की तुमच्यामध्ये तो विश्वास नाहीये का आपण ते सर्व शस्त्र सबसे सामग्री बड़ी धारण करून बात जायला बुरा मुझे पाहिजे. इसलिए लगता है, जो दुनिया है वो दुनिया बाहर निकल के घूम रहा है, विश्वासू घर में बैठ के प्रोटेक्शन ले रहा है. आणि सर्वात दुःखाची बाब मला ही वाटते की त्या ठिकाणी जे जगिक लोक आहेत की जे अविश्वासू आहेत ते बाहेर जात आहेत पण जे विश्वासू आहेत ते घरामध्ये वो बसलेले आहेत. I was really amazing. I've seen the people. They see every road is full, the bus is full, everybody is going work. But believer बोलता नहीं हम घर में ही बैठेंगे, हम बाहर नहीं जाएंगे क्योंकि बाहर कोरोना है. अरे उनके लिए कोरोना नहीं, हमारे लिए कोरोना है क्या? वो उनके लिए परमेश्वर नहीं है, हमारे पास तो परमेश्वर है ना. हालेलुया. आणि मी जसं पाहतो माझ्याकडे की सर्व अविश्वासू लोक बाहेर जातात ते पूर्ण रस्ते गचागच भरलेले आहेत, बसेसमध्ये गर्दी आहे. तरीही आपण त्या ठिकाणी पाहतो की विश्वासू लोक घरात बसले तर त्यांच्याकडे परमेश्वर नाहीये पण आपल्याकडे I'm परमेश्वर not आहे. saying the virus is not there. He's there. But the protection also is there. Take your care, sir. Go out by faith. Then you will be conquering about many things in your life. तर माझ्याकडे मी असं म्हणत नाही की व्हायरस नाहीये, व्हायरस आहे पण आपल्याकडे संरक्षण देखील आहे. तर आपल्याला ते शस्त्र सामग्री ते संरक्षण घेऊन आपल्याला विश्वासाने जायचं आहे. Amen. आमेन. Otherwise, you will also harm yourself. Everybody will be harmed because your faith will drop every day, my dear people. कारण माझ्या प्रियानं मग तुम्ही स्वतःलाही दुखापत करता इतरांनाही करता कारण की तुमचा विश्वास जो तुम्हाला दररोज खाली घेईल. I mean, same way here, the instant same thing, right there. Like the Saul and the whole Israel people, like they lost their faith, on God, my dear people. आणि माझ्या प्रियाने इस्रायली लोकांनी शौल या ठिकाणी सर्व त्यांनी देवावरचा विश्वास त्यांनी गमावला. I mean, that's what we can see. This the verse says, my dear people. आणि या वचनातून आपल्याला तेच दिसत आहे कौन डरता है? जब विश्वास कम होता है तो वो इंसान डरता है. की ज्याचा विश्वास कमी होतो तो घाबरतो. Amen. आमेन. Oh, hallelujah. Yes. जब विश्वास एक डगमगाता है, वो आदमी हमेशा he will be dismayed and will be greatly afraid. तर माझ्या प्रिय ज्यावेळेस आपला विश्वास डगमगतो त्यावेळेस त्या व्यक्तीचं धैर्य तो खचतो आणि फार भयभीत होतो. Amen. When your faith is up, situation will be under your feet. तर ज्यावेळेस तुमचा विश्वास वर असेल त्यावेळेस तुमची परिस्थिती तुमच्या पायाखाली जब असेल. विश्वास अगर पैर के नीचे है, तो सिचुएशन तुम्हारे ऊपर है. जर विश्वास आपल्या पायाखाली आहे तर आपली परिस्थिती आपल्या वर आहे. हालेलुया. तुम क्या प्रायोरिटी देते तुम्हारे जीवन में, बहुत इंपॉर्टेंट है. तर आपल्या जीवनात आपण काय महत्व म्हणजे कशासाठी देतो ते फार Amen. महत्वाचं आहे. Hallelujah. Very important. We see leaders are, God prepare them to become a leader. The word comes. If they take it and refuse many things, he will become a good leader and the gospel will be preached, my dear people. तर माझ्या प्रिय जसं जे लीडर जे आहे जे काही परमेश्वराचं वचन त्यांच्यासाठी येतं त्या वचनानुसार ते स्वतःमध्ये घेऊन ज्या सर्व नको असलेल्या गोष्टींना विभक्त करतात नकारतात त्यावेळेस ते चांगले leader What you बनतात. see in your life, तुम्ही तुमच्या जीवनात काय पाहता you see the situation or you see the God, my dear people. तर तुम्ही परिस्थिती पाहता का परमेश्वराला पाहता. Amen. If you see God every day and walk, my dear people, you will not see the whole situation. You will say the situation with God, my God will handle my situation. I need to just trust God and walk, my dear people. जर तुम्ही प्रत्येक दिवशी देवाचा शोध घेता त्याचा मुख शोधता प्रार्थना करता तर तुम्ही म्हणताल की माझी परिस्थितीवरती परमेश्वर लढेल मला त्याच्याकडे पाहायची गरज नाही.
I'm not standing like this here and coming and preaching to you all, my dear people. तर माझ्या प्रियाने मी असाच येऊन या ठिकाणी उभा राहून तुम्हाला संदेश सांगत नाही. Amen. From the scratch I've come up, my dear people. तर माझ्या प्रियानो मी देखील अशा कचऱ्यातूनच वर आलेलो आहे. In this stage of my life, me and my wife, we have cleaned the toilets and we have dug it, my dear people. We have broken the walls and many things we have done, my dear people. तर माझ्या प्रियाने आम्ही देखील अनेक कामं केले. मी व माझी पत्नी त्या ठिकाणी संडास बाथरूम देखील धुतलेले आहेत, खड्डे केलेले आहेत, तर बुजवले, बरे अनेक कामं केली. I work for 16-17 hours, my dear people. मी 16 ते 17 तास काम करायचो. Yes. I work like many hours in the companies, my dear people. आणि माझ्या प्रियाने मी भरपूर तास कंपनीत कामं I करायचो. worked as a helper also, my dear people. मी हेल्पर म्हणून देखील काम केलेलो आहे. I worked for 12 hours and 16 hours, my dear people. 12 ते 16 तास मी कामं केलेली आहेत. How much payment I should get? I get only 2,000 rupees. That those not 2,000 also. Yes, 2,000 rupees I used to get, my dear people. आणि माझ्या प्रियाने त्यावेळेला मला फक्त 2000 पगार मिळाला. Yes. For the helper. हेल्पर म्हणून. I still remember when I used to come from the local, I used to get out in the Pimpri station, and from Pimpri to Pimpri, that Ashoka Theatre, I used to walk from there, and I used to walk to the small shop. I used to work as a helper, my dear people, only for 500 rupees. तर माझ्या प्रियानं फक्त 500 रुपयांसाठी जसं मी लोकली प्रवास करायचो, पिंपरीला उतरायचो, पिंपरी पासून तर अशोक थिएटर जे पिंपरी गाव आहे त्या ठिकाणापर्यंत मी चालत जायचो आणि एका दुकानामध्ये मी हेल्पर म्हणून काम करायचो. 1,000 rupees, I don't know, that much was my payment. मला आठवत नाही व्यवस्थित, पण 500 का 5000 वगैरे तेवढं. 500 का 1000 रुपये. 500 ते 1000 रुपये. त्या टायमाला त्यावेळेस. 5,000 कुणाला नाही द्यायचं. Amen. आमेन. I used to work, my dear people. आणि मी काम केलंय माझ्या प्रियाने. I would change has to come. आणि बदल होत आला. Amen. That is why you tell me any work, I can do all things works. म्हणून मला तुम्ही कोणतंही काम सांगा, मी सगळं काम करू शकतो. The God has put me into spiritual also. The training has given me. The training also spiritual. They make the leaders. Hallelujah. आणि माझ्या प्रियानं परमेश्वर मला आत्मिक देखील त्या ठिकाणी ट्रेनिंग दिलेली आहे की तू त्या ठिकाणी लीडर नेम. Every time He teaches me more and more, my dear people. परमेश्वर मला अनेक वेळेला अजून And जास्त that is my जास्त passion. शिकवतो. That let everyone have that passion and work for God, my dear people. आणि माझा आवेश तोच आहे की प्रत्येकाने तसा आवेश बाळगून त्या ठिकाणी देवासाठी कार्य केलं पाहिजे. Wear the God's armor and work for God. तर देवाचं शस्त्र सामग्री धारण करा आणि I'll देवासाठी काम continue करा. next week, my dear people. तर माझ्या प्रियाने मी पुढच्या आठवड्यात चालू ठेवतो. Hallelujah. Thank you, Jesus. His presence is here, my dear people. माझ्या प्रियाने त्याचं सानिध्य या ठिकाणी उपस्थित आहे. Many a times in our life, my dear people, अनेक वेळेला मग आपल्या जीवनात माझ्या प्रियाने we need to walk by faith आपण विश्वासाने चाललो पाहिजे. every day, प्रत्येक दिवशी having hope in Christ. ख्रिस्तामध्ये आपण आशा बाळगली पाहिजे. Faith, love, and hope. The three things has to be in our lives. म्हणून विश्वास, प्रीती आणि आशा ह्या 3 गोष्टी आपल्या जीवनात असणं गरजेचं My आहे. dear people, माझ्या प्रियांनो, everyone who is watching, everyone who is here right now, if you want to become a leader, if you want to become a good leader, if you want to become an anointed leader, you have to refuse many things from your life. तर माझ्या प्रियाने जर तुम्ही या ठिकाणाहून ऐकत आहात किंवा तुम्ही युट्यूबद्वारे पाहत आहात, जर तुम्हाला लीडर बनायचं आहे, जर तुम्हाला अभिषिक्त लीडर बनायचं, जर तुम्हाला चांगला लीडरशिप बनायचं आहे, तर तुम्हाला अनेक गोष्टींचा नकार केला पाहिजे. Like Saul, when he शौल saw, he was dismayed and greatly afraid, my dear people. कारण माझ्या प्रिय जसं शौल ज्या ठिकाणी त्यांनी पाहिलं त्यावेळेस त्याने त्याचं धैर्य खचला आणि तो फार भयभीत झाला. Though he was anointed, जरी तो अभिषिक्त होता, but the words which came from the Goliath, the word he heard in his ears. तर माझ्या प्रियानं जरी त्या ठिकाणी तो त्याच्यावर ते अभिषेक करण्यात आलेला होता, पण ज्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी गल्ल्याचे शब्द ऐकले तो भयभीत झाला. The same way, my dear people. तर तशाच पद्धतीने Don't hear any fickle word of the people. तर म्हणून अशा पद्धतीचे कोणतेही शब्द तुम्ही लोकांचे ऐकू नका. The word which comes to you म्हणून from जे- the worldly, it will always make you to think, but don't think of that words. Think what God has given in your hands. तर माझ्या प्रिय जसे जगातून असे आलेले जे शब्द आहेत ते शब्द तुम्हाला विचार करायला भाग पाडतात, तर त्या गोष्टींचा विचार नका करू,
पण देवापासून आलेल्या शब्दांचा विचार The करा. word will come like a challenging word, but see that every challenges you have to face with wearing the whole armor of God, my dear people. तर माझ्या प्रिय शब्द जे आहे तुमच्याकडे येतात ते आव्हानानुसार येतील, पण तुम्ही पहा देवाचं शस्त्र सामग्री धारण करून ते आव्हान तुम्ही स्वीकारा. When you face it, त्यावेळेस तुम्ही त्याच्यात सामोरे जाताल many a times you just stand, also God will fight, my dear people. आणि अनेक वेळेला फक्त तुम्ही उभं जरी राहिलं तर परमेश्वर तुमच्या As I वतीने. told my testimony, my dear people, I just was sitting, but the devil know that there is Jesus in his life. आणि जसं माझ्यापर्यंत तुम्हाला आता माझी साक्ष मी सांगितली, फक्त मी त्या ठिकाणी बसलेला होतो, पण सैतानाने ओळखले की येशू त्याच्यामध्ये आहे. He was not coming out. तो बाहेर येत But नव्हता. when that came, he fell down and went, my dear people. ज्यावेळेस ती बहीण बाहेर आली माझ्या प्रियाने, त्यांनी लगेच ते खाली पडले. When every time when you go out, you have to wear the armor of God and you have to go out. म्हणून माझ्या प्रिय जेव्हा कधी तुम्ही बाहेर जाता त्यावेळेस तुम्ही देवाचं शस्त्र सामग्री धारण करून You मग can बाहेर pray जा. right now, my dear people. तुम्ही आता प्रार्थना करू You can शकता. lift your hands and say, Lord, here I am. तुम्ही आता हात वर करून म्हणू शकता की प्रभू मी इथे And आहे. everything I refuse, all the negativeness, all the words which I come in and I was afraid, I remove from my life. You have to say right now. आणि तुम्ही आता असं म्हणू शकता की प्रभूजी मी इथे आहे, आणि जे काही सर्व नको असलेले शब्द माझ्या पद आलेले किंवा नकारात्मक गोष्ट आहेत, शब्द आहेत, ते सर्वांना मी नाकारतो येशूच्या नावात. Don't look to the situation, how much situation you're bad. Look to your God, which God has kept for your life. तर माझ्या प्रियानं परिस्थितीकडे पाहू नका की तुमची परिस्थिती कितीही बिकट असेल तरी पण परमेश्वराकडे पहा. Many a time when you look to the circumstances and you have great fear, you make the God small and make that person big, my dear people. तर माझ्या प्रियानं ज्यावेळेस तुम्ही परिस्थितीकडे पाहता आणि तुम्ही फार भयभीत होता, तुम्ही या द्वारे काय करताय, परमेश्वराला लहान करताय आणि त्या Same thing परिस्थितीकडे Saul did, same thing by having the afraid, he made the God of Israel very small and made the Goliath bigger, my dear people. तर त्याच पद्धतीने माझ्या शौलाने देखील तेच केलं की ज्यावेळेस तो गल्ल्याताला पाहून घाबरला, भयभीत झाला, त्यावेळेस त्याने परमेश्वराला लहान केलं आणि गल्ल्याताला मोठं केलं. Yes, when he challenged, my dear people, the challenge, he could not take it. He was afraid and make that God cannot help us, my dear people. आणि माझ्यापर्यंत जसं त्याच्याकडे आव्हान आलं, माझ्यापर्यंत त्याने ते आव्हान स्वीकारलं नाही, पण तो घाबरला आणि त्यांनी त्या ठिकाणी घाबरून त्याने परमेश्वराला लहान केलं. My dear people, तर माझ्या प्रियांनो, God is not small. परमेश्वर लहान नाहीये. How you think making the situation to take and you make God to become small in your life? तर आपल्या जीवनामध्ये आपण परिस्थितीला मोठं करून परमेश्वर कसं काय आपण लहान करू शकतो? How you can forget, my dear people? आपण कसं काय विसरू शकतो? Who created this universe by his words, my dear people? त्याच्या शब्दाद्वारे हे विश्व ज्यांनी बनवलं ते आपण कसं He विसरू शकतो? spoke and everything was created, my dear people. तो बोलला आणि सर्व काही बनण्यात आलं माझ्या प्रियानं. God can be small then? मग परमेश्वर लहान होईल का? No, my dear people. तर नाही माझ्या प्रियानं. Tell this time right now, say, my God is big. Nobody is bigger than my God. तर माझ्या प्रिया आता मग बोला की माझा परमेश्वर मोठा आहे आणि माझ्या परमेश्वराहून मोठा My कोणीच नाही. God is the Almighty God. माझा परमेश्वर सर्व सामर्थ्यवान परमेश्वर आहे And that God is with me. आणि तो परमेश्वर माझ्या सोबत आहे. Oh, hallelujah. धन्यवाद. And remove and say, Lord, I refuse everything which has come to me, which I saw the situation and I'm afraid. I remove everything from my life right now in Jesus' name. आणि आता बोला माझ्या प्रियाने, ज्या सर्व गोष्टी ज्या परिस्थितीला पाहून मी भयभीत होतो त्या सर्व गोष्टींचा मी नकार करत आहे माझ्या जीवनात. Devil which is holding the people right now. जो सैतान लोकांना आता धरून ठेवत आहे. The situation is bad and they are making the situation bigger and making the God smaller. I rebuke the devil in the name of Jesus. Leave that person in Jesus' name. आणि ज्यांची परिस्थिती बिकट आहे आणि ते लोक त्या ठिकाणी परिस्थितीला मोठं करत आणि परमेश्वराला लहान करतात, त्यांना त्या व्यक्तीच्या जीवनातून त्या सैतानाला मी धमकावतो, सोड येशूच्याच नावात. Leave the life.
सोड त्यांचं जीवन Devil holding येशूच्या the नावात. people, I command the power, they will leave in Jesus' name. आणि जे लोकांचं जीवन तू धरून ठेव त्याला मी धमकावतो, सोड प्रभू येशूच्याच The नावात. devil who making the people's situation bad and the worse, I rebuke in Jesus' आणि name. जो सैतान लोकांचं जीवन वाईट आणि त्या ठिकाणी खराब कर त्याला मी धमकावतो, सोड येशूच्या Lord, I नावात. pray, O Master. प्रभूजी मी प्रार्थना Bless करतो, every leader, O Lord. प्रभू प्रत्येक लीडरला Everyone want to आशीर्वाद become a leader, O Master. ज्या कोण लीडर बनायचे Everybody who's प्रभूजी. watching, O Lord. प्रभू जे कोणी पाहत Who आहे is here right now. प्रभू आता या ठिकाणी जे कोणी उपस्थित आहेत Lord, everyone who raised their hands, you touch them right प्रभू now. ज्याने कोणी आपले हात वर केले त्यांना तू स्पर्श कर प्रभूजी. They want to become a leader, O Master. प्रभू त्यांना लीडर बनायचं आहे, But teach them how to refuse the things of their lives. पण प्रभू त्यांना ते शिकव की जग जो त्यांच्या जीवनातल्या गोष्टींना कसं नकारायचं आहे. Let the anointing, receive the anointing right now. आणि आता तो अभिषेक स्वीकार, Receive the touch of God right now. आता देवाचा स्पर्श स्वीकार, Receive it right now. आता The स्वीकारा, anointing is just falling upon you right now. आता अभिषेक तुमच्यावरती वाहत Receive, receive, आहे. receive the anointing. स्वीकारा, It's स्वीकारा, just falling upon you right now. तुमच्यावर आता येत आहे, It's just falling upon you right now. तुमच्यावर आता अभिषेक येत I आहे. want the here right now. Be careful. The anointing is just flowing here right now. तर माझी इच्छा आहे की आता या ठिकाणी Just be अभिषेक careful आहे, right now. काळजी घ्या. There's anointing here right now. त्या There's ठिकाणी आता anointing here अभिषेक right आहे, now. आता अभिषेक There's आहे, anointing here right now. आता या ठिकाणी अभिषेक आहे, Receive the touch of God right now. आता देवाचा स्पर्श Receive the स्वीकारा, power of God right now. आता देवाचं सामर्थ्य It's स्वीकारा. just moving here right now. ते आता फिरत आहे, He's touching everyone who's watching right now. आता जे कोणी पाहत आहे त्यांना आता स्पर्श करत आहे, He's touching right now. तो आता स्पर्श करतो. Receive right now. आता स्वीकारा, Receive. The स्वीकारा. devil's power is broken from that person's life in Jesus' name. देवा त्या ठिकाणी सैतानचं सामर्थ्य आता येशूच्या नावामध्ये तुटत आहे. Leave him right now in Jesus' सोड name. त्यांना आता येशूच्याच नावात. Receive the anointing. आता अभिषेक स्वीकारा, Receive. स्वीकारा. Receive the power of God. देवाचं सामर्थ्य Receive स्वीकारा, right now. स्वीकारा, स्वीकारा, Receive. स्वीकारा, Receive. स्वीकारा, Receive. स्वीकारा, Receive स्वीकारा. the anointing. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू, Thank you, Jesus. धन्यवाद येशू, Thank you. धन्यवाद. Thank you, Father. Be delivered in the name of Jesus. येशूच्या नावात मोकळे हो. Oh, thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Father. धन्यवाद पिता Oh, परमेश्वर. Lord. My dear brother, just give every burden of your situation in the God's hand right now. माझे प्रिय भाऊ, तुम्ही आता तुमचे असले सर्व ओझ देवाच्या हाती सोपवा. Unless until you make God big, you'll never come up in your life. जोपर्यंत तुम्ही परमेश्वराला मोठं करणार नाही तोपर्यंत तुम्ही कधी वर येणार Refuse नाही. many things which is coming across your life. जे काही तुमच्या जीवनात येत आहे त्या सर्व तुम्ही नकारा. Remove the things which is in your mind. Remove everything from your mind. जे काही तुमच्या मनामध्ये गोष्टी आहेत ते सर्व काढून टाका. I'll fight for you. परमेश्वर म्हणतो मी तुझ्यासाठी लढेल, I will fight for you. मी तुझ्यासाठी लढेल. There's an anointing. या ठिकाणी अभिषेक येत आहे. Yes. There's an anointing of coming upon you right now. आता अभिषेक तुमच्यावरती येत आहे. There's an anointing right now. आता अभिषेक येत आहे. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. The Holy Spirit is just falling upon you right now, my brother. आता ब्रदर पवित्र आत्मा तुमच्यावरती येत आहे. Lift your hands right now. तुमचे हात आता उंच करा, Lift your hands. तुमचे हात आता उंच He will करा. touch you right now. तो तुम्हाला आता स्पर्श करेल. Oh, thank you, Jesus. Oh, Rabba Shanto, Rabba Shika, Rabba. Oh, Rabba Santo, Rima Shakan, Rabba Shanto, Rima, Rabba Shakan, Rabba. Thank you, Jesus. Thank you, Father. धन्यवाद. Bless everyone, Lord. प्रभूजी प्रत्येकाला आशीर्वादित कर. Let your anointing fall upon your people. प्रभू तुझा अभिषेक लोकांवरती येऊ दे. Thank you, Father, धन्यवाद. for touching your people and blessing your people, Lord. प्रभू तुझे आभार मानतो लोकांना स्पर्श करण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी. Thank you, Father. धन्यवाद पिता परमेश्वर. In Jesus' name we pray. येशूच्या नावाने प्रार्थना. Amen and amen. आमेन. Hallelujah. Praise the Lord. The anointing, mighty people. तर माझ्या प्रियांना या ठिकाणी अभिषेक आहे. And surely I believe the God's has touched your lives. You want to become a good leader, anything, or any want to grow more, you want any queries, you can call on the phone numbers which will be on the YouTube. You can give more counseling and more words and the God's word we can help you, my dear people. तर माझ्या प्रियांना तुम्हाला काही सल्ला हवा असेल, काही बोलायचं असेल, काही शंका असतील तर जे काही आपण युट्यूबवरती जे नंबर देतो मोबाईल नंबर, त्यांना मोबाईल नंबरला तुम्ही कॉल करू शकता. तुम्हाला सल्ला मस्तच देतो. We can pray for you. We are praying for 24 hours. You can call anytime. We can pray for you all. आणि माझ्या प्रियानो आम्ही तुमच्यासाठी 24 तासात तुम्ही कधीही फोन करा, तुमच्यासाठी प्रार्थनाही केली जाईल. Amen. So God has blessed you. God has touched you. You can share the testimony for the God's glory. तर माझ्या प्रियांचं देव तुमच्याशी बोललेला आहे, तुम्हाला स्पर्श केलं तर देवाच्या गौरवासाठी तुम्ही आपली साक्ष देऊ शकता. So God bless you, my dear people. तर देवा पण तुम्हाला आशीर्वाद देव. We'll meet next week. आपण पुढच्या आठवड्यात भेटूया.
प्रेज द लॉर्ड प्रियानो. हे ब्रदर पवन आहे, त्यांची साक्ष ते सांगतात की आज जो काही संदेश पास्टरांनी दिलेला आहे, प्रत्येक शब्द जो आहे, प्रत्येक वचन हे माझ्यासाठी आहे. परमेश्वर माझ्याशी बोललेला आहे. कारण मी माझ्या जीवनामध्ये नेहमी मी परिस्थितीला मोठं करत आलो की काय काम कसं करावं, ते कामांना मी मोठं करत आलो. पण जो माझा मोठा परमेश्वर आहे, मी त्याच्याकडे न पाहता प्रार्थना कमी करून मी सर्व काही जास्तीत जास्त लक्ष परिस्थितीला त्या गोष्टींना दिल्यामुळं आज मला परमेश्वर बोललाही आणि मला शेवटच्या अभिषेकाच्या प्रार्थनेत परमेश्वराने स्पर्शही केला. त्यासाठी मी देवाचे मनस्वी आभारी आहे. पास्टरांचे आभारी आहे की आजचं वचन मला जे काही सांगितलं आहे त्या वचनातून आज मी नक्कीच शिकलेलं आहे की परमेश्वर माझा मोठा आहे, माझी परिस्थिती मोठी नाही. म्हणून सारा गौरव ते प्रभू येशूच्याच नावाला देतात आणि यापुढेही ते परमेश्वराला सदैव उंच करणार. म्हणून आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजून आपल्या परमेश्वराला Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you lead by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, give, and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap. Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850 199 587. You can also pay using the online transfer. Below are the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries. Bank name HDFC. IFSC code HDFC 0000633. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know about the ministry, www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो. माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीख भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएम द्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स, बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IFSC कोड CBIN 0283483. खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज, बँकेचे नाव HDFC, IFSC कोड आहे HDFC 0000633. खाते क्रमांक आहे 50200021154768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.